पिंपराळा येथे आषाढी एकादशी निमित्त आयोजित रथोत्सवात प्रयास मित्रमंडळाने सादर केलेला देखावा सध्या मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे. देशपातळीवर गाजलेल्या नीट परीक्षा पेपर फुटीवर बोट ठेवत मंडळाने अत्यंत संवेदनशील विषयाला वाचा फोडली आहे. पेपर फुटीमुळे निर्माण झालेल्या मानसिक दडपणातून देशात 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे या देखाव्यातून मांडण्यात आले आहे. शिक्षण पद्धतीत बदल, सध्या स्थितीतील त्रुटी दूर करून संपूर्ण शिक्षण पद्धतीत बदल करण्यात यावे अशी मागणी या मंडळाने केली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर दोषीवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे असा आक्रमक पवित्रा यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. या संदर्भात माजी उपमहापौर कुलभूषण पाटील व प्रयास मित्रमंडळाचे पदाधिकारी नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊया. या संदर्भातली माहिती 26 जुलै रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे. या ठिकाणी आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने जी भाविकांची दिंडी निघाली आहे, जो रथोत्सव या ठिकाणी चालू आहे, त्यामध्ये खरं तर जी देशात परिस्थिती चालू आहे, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार याची कशा पद्धतीने या सरकारने फाशी देऊन त्यांना या ठिकाणी व्हेंटिलेटरवरती ठेवलेलं आहे आणि या देशाची अवस्था कशी मरतूक झालेली आहे याचं खरं जिवंत उदाहरण या ठिकाणी या देखाच्या माध्यमातून प्रयास मित्रमंडळाचे अध्यक्ष विकास भाऊ चौधरी यांनी या ठिकाणी साकारलेलं आहे. खरं तर अतिशय त्यांचं अभिनंदन आणि कौतुक देखील या ठिकाणी मी करतो की युवकांच्या ज्या भावना आहेत त्या सर्वसामान्यांपर्यंत या ठिकाणी केलं आहे, समाजात जागृत करण्याचं त्यांनी या ठिकाणी केलं आहे. निश्चित त्यांचं या ठिकाणी हा जो देखावा सादर केला आहे त्याचं समर्थन करतो. नक्कीच आम्ही या देखाव्याच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांची या ठिकाणी भावना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. शासनाला आता तरी जाग येईल किंवा शासनाने या निष्पाप विद्यार्थ्यांच्या बळी गेल्याच्या आणि शिक्षण व्यवस्थेत घोळ असल्याच्या या सर्व कायद्यांमध्ये सुधारणा करेल आणि या पूर्ण आंदोलनाला या ठिकाणी थांबवून या सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देईल ही आमची भूमिका आहे. नाव सांगा. नाव सांगा. विकास विठ्ठल चौधरी, प्रयास मित्रमंडळ. काय मागते आपली आता या देखाव्यामधून फक्त समाजात जनजागृती आणि या झोपलेल्या सरकारला हीच मागणी आहे की याचे बळी गेले यांना जिवंत करा, हे असे जे फासावर लटकावलेले यांना फासावर